नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं विषय आपलाच या शो मध्ये. तुम्ही बघत असाल की सोशल मीडियावरती मोठे मोठे गणपती आहेत, त्यांचे मूर्तिकार, त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही बघितले असतील. आज आपण अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेणार आहे जो आपल्या घरात जो बाप्पा येतो त्या मूर्तीला रूप देतो किंवा त्या मूर्तीत जीव ओततो. तर नमस्कार दादा. नमस्कार. धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल आम्हाला. तर पहिलाच प्रश्न आम्हाला हे पडलाय की ह्या मूर्ती येतात कुठून? ह्या बेसिकली आपण 1 फुटाच्या आहेत त्या आपण बेसिकली कारखान्यात तयार करतो आणि जे 1.5 फूट 2 फूट आहेत त्या आपण पेन, कोल्हापूर ह्या ठिकाणी मागवतो आपण कच्च्या मूर्त्या. ओके. ह्याची प्रोसेस काय, म्हणजे काय मटेरियल वगैरे? पहिलं साच्यातनं मूर्ती पीओपीची आपण काढतो, त्यामुळे अशा साच्या असतात. ह्या साच्यातनं आपण पीओपीच्या मूर्त्या काढतो. त्यानंतर आपण त्याला प्रोसेस करतो, त्याला व्हाईटिंग करतो, फिनिशिंग करून व्हाईटिंग करतो. त्यानंतर व्हाईट नंतर बॉडी कलर नंतर बाकीचे बॉडी शेड्स, असे भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये. जवळपास 60 ते 70 वेळा मूर्ती हातातून आली तेव्हा ती फायनल होते. ओके. मला एक अजून प्रश्न विचारायचा होता दादा. मी ऐकलं होतं की माग पीओपीला बंदी होती. हा. मग तरी पण आपण पीओपीच्या त्या वर्षी काय झालं, पीओपीची बंदी होती त्यामुळं जवळपास 8 महिने कारागीर बसून होते अक्षरशः. त्यानंतर आंदोलन केलं, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं महाराष्ट्रात, पूर्ण मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. मातीच्या मूर्त्या पण चालू होत्या त्या टायमाला, मातीच्या मूर्त्याला चालू केलं, पण ॲक्च्युली मातीच्या मूर्तीचं प्रोडक्शन होणार नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात. मग त्यासाठी काय केलं, प्रदूषण महामंडळाने माती तयार केली एक, त्यानं मातीला आपण मान्यता घेतली, त्या मातीच्या मूर्त्या आपण ओतल्या, पण त्याला पण एवढी मागणी नव्हती. पीओपीला जास्त मागणी, पीओपीला फिनिशिंग असतं, फिनिशिंग असल्यामुळं मूर्ती रेखीव दिसते पूर्ण, मातीच्या मूर्तीला जास्त फिनिशिंग भेटत नाही. अच्छा, म्हणजे ही माती जी आपण यूज करतोय ती शासन मान्य आहे? तर हा, माती आपण दुसरी यूज करतो शासन मान्य. आता या पीओपीच्या मूर्ती त्याला ह्या वर्षी परमिशन दिलेली आहे, म्हणजे आता कायमस्वरूपी परमिशन भेटलेली आहे आपल्याला पीओपी साठी. अच्छा. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीच आपल्याला 1.5 ते 2 महिन्यापूर्वीच आपल्याला तो शासन दरबारी निर्णय झाला, त्यानंतर पीओपीचं प्रोडक्शन चालू झालं. आता तुम्ही बऱ्यापैकी 15 वर्षापासून हे काम करताय. हो. तर ह्याच्यात प्रिकॉशन वगैरे काय घेता, किंवा नियम म्हणा, किंवा काय पथ्य वगैरे काय पाहता ह्याच्यात? पथ्य म्हणजे भरपूर प्रमाण आहे. आमच्या कारखान्यात तर नॉनव्हेज खाऊन तर कोणी येतच नाही. आम्ही तर बेसिकली आम्ही खात नाही नॉनव्हेज, तर कोणी खाऊन येतच नाही. आणि कारागीर जरी असले तरी 1-1.5 महिना आपण इथं थांबून ठेवतो, इथं 1-1.5 महिना काम करतात ते स्वतः नॉनव्हेज. ते आपण तेवढी प्रिकॉशन घेतो. आपण मूर्त्या आपण पूजेसाठी देतो, त्यामुळे ती मोठी आपली काळजी घेतो की आपण मूर्ती, आपण त्या भावनेने आपली मूर्ती गेली पाहिजे ग्राहकापर्यंत. आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात 10 दिवस गणपती असतो, 11 दिवस असतो, 5 दिवस असतो. तुमच्या इथे बऱ्यापैकी वर्षभर गणपती असतात. गणपती बरोबरच आम्हाला गणपती बसायच्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळपासून आम्हाला करमत नाही ॲक्च्युली कारखान्यामध्ये, की आम्हाला गणपती राहायची सवय. गणपती इकडनं सगळे गेले त्यांच्या घरी बसले की आम्हाला कारखाना असं मोकळा वाटतो, पूर्ण आम्हाला करमत नाही 2 दिवस. म्हणजे असं कधी झालंय का की तुमचं इंटरॅक्शन कधी झालेलं आहे का, म्हणजे एक होतं, म्हणजे कनेक्शन बरोबर ना? भरपूर वेळा झाले असे इन्सिडेंट, भरपूर वेळा झालेले असे की काहीतरी सांगतोय बाप्पाने. तसं बेसिकली कारागिराच्या टायमाला झालेलं आहे की कारागिर मूर्त्या तर येऊन पडल्यात, पण काम भरपूर उरकायचं राहिलेलं आहे. अशा टायमाला मग कशी येतो कॉन्टॅक्ट माहीत नाही, काय देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेनेच होतं की कारागीर येतात, स्वतः सांगतात आम्हाला काम पाहिजे, मग काम चालू होतं. कारण कधी काय लोड असं जास्त आला की मग ॲक्च्युअली कळत नाही काम कसं होणार आहे, काय माहीत नाही, एवढा अंगावर लोड आहे, बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत, कारागिरांचे खूप इश्यू असतात कामगारांचे. मग त्या टायमाला अचानक कारागीर येतात, मला चला काम आहे, मी करतो, स्वतःहून फोन येतात. असे भरपूर वेळा झालेले माझ्या बाबतीत. म्हणजे विघ्नहर्तामध्ये मेन म्हणजे आखणीला माणसं ॲक्च्युली भेटत नाही जास्त. आखणीच्या टायमाला बेसिकली भरपूर वेळा असं झालंय की मला आखणीचे गणपती, आता इथं भरपूर राहिले गणपती आखणीचे, त्याचा सकाळी फोन आला, मी संध्याकाळी येतोय आखणीला, तुम्ही रेडी करून ठेवा गणपती. आखणी म्हणजे नक्की काय करतात? डोळ्याचं सगळं फिनिशिंग असतं ना, सगळं डोळ्याचे बुबुळ काढायचं, व्हाईट भरायचं, हे सगळं टोटल ही आखणी पूर्ण डोळ्यांची, त्याच्यावरती वरच्या शॅडोज, हे सगळं त्याला आखणी. ह्याला सेपरेट कारागीर असतो आपल्याकडे. ओके. मग सगळी गणपती ॲक्च्युली मेन बेसिकली गणपती आपण म्हणतो, पण सगळ्या मूर्ती डोळ्यावरतीच आहे मूर्ती. हे माग काय मूर्ती दिसते, त्यांना का कलर केलेलं नाही तुम्ही? ॲक्च्युली ती मातीच्या मूर्ती आपण केल्या होत्या, ती इको फ्रेंडली पूर्ण माती. ॲक्च्युली बेसिकली काय झालं, पीओपीची बंदी उठली, त्यानंतर तो काय पार्ट झाला की मागणी सगळी जास्त प्रेफर पीओपीला जास्त मागणी, कारण ॲक्युरेसी मूर्त्यांना पाहिजे होती. त्यामुळं, आणि ह्या मूर्त्या मातीच्या पडत नाही, थोड्याशा रेटला जास्त पडतात, त्यामुळे पीओपी फिनिशिंग चांगली भेटते आणि हे बरं, आणि त्याला मेहनत मातीला खूप लागते. त्यामुळे तो माल आता नंतर मातीची माल, तो माल सगळा असाच राहिला पूर्ण. पीओपीला जास्त डिमांड चालू झाली मग नंतर. आणि बऱ्यापैकी आता 1.5 ते 2 महिने झालं की
केस जिंकलो जे आपण दोन की एक मिनिटं. POP ची POP ची मूर्तीला मूर्तीला परमिशन permission भेटली. मग त्याच्या आधी काय प्लॅनिंग होतं तुमचं? 8 महिने जवळपास कारागीर तर सगळे भरपूर कारागीर महाराष्ट्रातले की वंचितच होते पूर्ण, नाही का, काय होईल पूर्ण फॅमिली त्यांची त्याच्यावर डिपेंड होती, काय काहींची पूर्ण सगळी. मग त्यांना अक्षरशः उपासमाराची वेळ आली होती. त्या टायमाला मातीचे गणपती करत होते पण एवढे माहीत नव्हतं. समजा मातीची मूर्ती जर आपण केली आणि परत POPला परमिशन भेटली तर मातीच्या मूर्त्या मागणी जास्त नसते, त्यामुळे मातीच्या मूर्त्या राहणार आणि POP परत चालू होतं, परत डबल भांडवल गुंतलं जातं, कष्ट व्हायला जातात जास्त, भांडवल गुंतून राहिल्यामुळं आर्थिक नियोजन पण सगळं डळमळलं जातं पूर्ण. एकंदरीत जर आपण शासनाचा निर्णय तुमचा कन्फर्म नसल्यामुळे लॉस होतो, झालाच आणि भरपूर वेळा लॉस झालेलाच आहे असा, की आपण POP दरवर्षी आता 10-12 वर्षाला आपण ऐकतो POP बंदी लिमिटेड मूर्त्या लोक तयार करतात, मग परत ऐन मुवमेंटला POPचं परत चालू करतात. मग ह्यांनी खूप ह्याची झाली आणि ह्याचा मार्केटवरती हे परिणाम काय होतो, ॲटोमॅटिक रेट वाढले जातात ह्याचे मूर्त्यांचे. मग कारागिरी पण डबल चार्जेस घेतात, त्यानंतर मूर्त्या कच्च्यांचे माल वाढले जातात, त्यामुळे मूर्ती ग्राहकांपर्यंत पोहोचपर्यंत 30 यावर्षी तर 30 ते 40% मूर्तीचे प्राइस वाढलेले आहेत. परवा मी जेव्हा आलो होतो इथं बघायला की म्हणजे परमिशन शूट करूया का, तेव्हा काही मुलं आली होती मंडळातली. हो, त्यांना तुम्ही मूर्ती काहीतरी 2-3-4 हजाराची मूर्ती काहीतरी होती, काहीतरी 1000 रुपये त्याच्या मागे काय भावना होती तुमची? भावना असं असते की आपलं कसं असतं, प्रत्येक आपण पण त्या वयातनं गेलेलो आहे लहानपणी, ती मुलं खाऊच्या पैशातनं पैसे साठवतात आणि त्यांना ते उत्साह करायचा असतो. लहान मुलांचा उत्साह खूप असतो शिकेला. त्यानंतर आपण त्यामध्ये आपण पैसे कमवू शकत नाही. त्या मूर्तीला म्हटलं तुम्ही काय देताल तर द्या, त्यांनी 1000 रुपये दिले, जाऊ, त्यांचा एक आनंद असतो. त्यांना पूर्ण कॉस्ट्युम घातले गणपती आपण दिला, त्यांना आनंद असतो त्यांना की आपण पाहिजे गणपती. दरवर्षी आता बघायला येतात ते मुलं, खाऊच्या पैशातनं पैसे साठवतात आणि 10 रुपये 20 रुपये करून देतात, ती त्यांची वेगळी मजा असते आणि आपल्याला पण तेवढं ब्लेसिंग बाप्पांचं भेटतंय. गणपती म्हणलं की पुणे का मुंबई नाही प्रश्न बऱ्यापैकी असतो की एक कॉम्पिटिशनच आहे, ते कॉम्पिटिशन आहे की पुणेकर म्हणते जर तुम्हाला ट्रॅडिशन बघायचं असेल तर आमच्याकडे या, आणि मुंबईकर म्हणते जर तुम्हाला मूर्ती बघायची असेल तर आमच्याकडे. ऍक्च्युली बेसिकली पहिलं काय होतं, पुण्यामध्ये डेकोरेशन हे रात्र पुणे फेमस होतं फक्त डेकोरेशनसाठी. मंडळाचे हलते देखावे, लाइटिंग्स म्हणा, हे बेसिकली पुण्यामध्ये भरपूर होतं. पूर्ण रात्रभर गणपती असायचे, पूर्ण ओपन असायचं, रात्र पब्लिक असायचे, भरपूर पब्लिक असायचं फर्स्ट टाइम पहिलं. आणि मुंबईला फक्त मूर्त्या बघण्यासाठी लोक मुंबईला जायचे, त्याचं देखावे. आम्ही पण ऍक्च्युली मुंबईला जातो मूर्त्या बघण्यासाठी, कारण त्यात कलाकुसर म्हणजे बाकीच्या भरपूर प्रमाण शिकण्यासारखं पण भरपूर असतं त्यामध्ये, मोठमोठ्या साईजच्या मूर्त्यांमध्ये. मग काय फरक आहे पुण्यातल्या आर्टिस्ट मध्ये आणि मुंबईच्या आर्टिस्ट म्हणजे मूर्तिकार आहे? आर्टिस्टला तर कम्पॅरिझन आपण करू शकत नाही. प्रत्येक काय साकारणार काय नाही हे त्याच्याच हातात असते. तो मूर्ती कशी साकारणार तो त्याच्याच हातात असते पूर्ण. त्या आर्टिस्टला काय बोलताना मूर्त्या तिकडे सेम असतात, इकडे सेम असतात. त्या पेंटिंगच्या भावना वेगळी. इथं कसं बेसिकली 4 ते 5 फुटापर्यंत मूर्त्या असतात आणि तिकडून पुढे 5 फुटाच्या पुढच्याच मोठ्या मंडळात असतात, 21-22 फुटापर्यंत मूर्त्या असतात त्या साईड. बघा आपल्याला पण उत्तर भेटलं नाही की पुणे का मुंबई. नाही, गणेशोत्सव फक्त महत्वाचा आहे महाराष्ट्रात. एक्झॅक्टली, म्हणजे ज्या एकत्रीकरणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो तो महत्वाचा विषय, बाकी पुणे मुंबई. विचारलं की बघा तुमच्या काय पुण्यात आहे तुम्ही, आपण पुण्यात. गणपती गणेशोत्सव सगळीकडे सेमच असतो. काय ह्या वर्षीच चिंतामणीचं मूर्ती बघितली का तुम्ही? होय, बघितली ना. आता भरपूर लोकांनी त्याच्यावर टिप्पणी केली की तो तो लुक जो मागच्या वर्षी होता ह्याच्या आधीचा होता ते येत नाही. तुम्हाला ते बघितल्यानंतर काय वाटलं? ऍक्च्युली कारागीर त्याचं माहित नाही, पण मूर्तीचं बेसिकली कारागिरांनी चांगली बनवलेली आहे. मंडळाची डिमांड काय आणि कारागिरांचं काय, ह्यात काहीतरी कोऑर्डिनेशन झालं असेल, त्यानुसार ती मूर्ती कंपोज केली असेल. म्हणजे मंडळच सांगतं की आम्हाला मग ते डिस्कशन आहे, कारागीर आणि त्यांच्या दोघांत डिस्कशन होतं त्यांच्यामध्ये, त्यामुळे मग ती मूर्ती साकारली जाते तशी. कारागिराला परमिशन नसावी की त्याच्या मनाने नाही, दोघात कोऑर्डिनेट करायचं असतं. दोघात कोऑर्डिनेट मंडळाचे कार्यकर्ते मेन असतील ते आणि कारागीर, ह्या दोघात कोऑर्डिनेट करून मग ती मूर्तीचं साकारली जाते पूर्ण. आता बेसिकली आपल्या इथं पण घेतलं तरी मंडळाच्या मूर्तींना विचारलं, अध्यक्ष येणार, कार्याध्यक्ष येणार, मंडळ विचारणार की धोतरला कुठला पाहिजे, कार्यकर्ते विचारणार उपरणाला कुठला कलर पाहिजे, मूर्ती कशी पाहिजे, किंवा डायमंड वर्क करायचं, डायमंड वर्क कसं केलं पाहिजे, हे ते सांगणार, आम्ही सजेशन करणार, त्यानुसार मूर्ती साकारली जाते पूर्ण. पण त्या लोकांना तुम्ही काय सांगणार की जे म्हणतात की नाही माझा चिंतामणी नाही, माझा चिंतामणी जो आधी मूर्तिकार होते
त्यांनी जे मूर्ती बनवले ते इमोशन्स आहेत आमचे, ह्यावेळी जरा वेगळंच दिसते चिंतामणची मूर्ती. बरं, आता प्रत्येकाचं इमोशन वेगळं असतं, कार्यकर्त्याचं प्रत्येक इमोशन कार्यकर. आता गणपती आपण घेताना बेसिकली लोक घेताना ज्या मूर्ती कारखान्यात जी मूर्ती घेतात तिथंच बेसिकली मूर्ती घेतात, ते इमोशन जोडलेलं गेलं असतं. आता माझं पण कसं बेसिकली माझ्याकडे 15 वर्षापासून कस्टमर आहेत, इमोशन मला 1.5 महिना आधीच फोन करा, 2 महिने आधीच फोन करा, मला अशी मूर्ती पाहिजे, मला तशी तुम्ही तयार करून ठेवा, हे धोतर पाहिजे, हे उपर पाहिजे, हे इमोशन अटॅच झालेलं असतं. त्याला किती जरी सांगितलं किंवा प्राइसिंगमध्ये किती केलं, कुठं कमी जास्त केलं तरी ते जात नाही कुठं. आता आपण म्हणतो देवान काय केले, काय दिले मला, पण इनडायरेक्टली काही ना काहीतरी देत असतो. आता बघा गणपती सीझन आला, मुंबई म्हणा पुण्यात म्हणा किती लोकांचे पाणी विकतात, वडापाव विकतात, त्यांचा बिझनेस चालू होतो. तुमचे कारीगर आहेत. एका म्हणजे गणपती उत्सवावरती जवळपास 70 ते 80% लोक, गरीब लोक किंवा मोठे असतात, त्यांचं बिझनेस चालू होतात. तुम्ही बघा कधी गणपती उत्सवाच्या टायमात मार्केट उचललेलं असतं, ते दिवाळीपर्यंत तेवढंच राहतं. कारण गणेश उत्सव असा विषय आहे की सगळं सार्वजनिक असल्यामुळं त्याला उत्साह सगळ्या ह्याच्यात भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे मार्केटमध्ये पण तेवढीच तेजी झालेली असते. इनडायरेक्टली वेळ दाखवते की मी आलोय, करून घ्या. बाप्पाचं कामच असं आहे, कुठल्या विघ्न हरता येतो तर सगळ्यांचं तो हे करणारच. ह्याच्यावरूनच मला एक विचारायला आवडेल की बाप्पाचं मूर्ती बनवणं किंवा हा एक उदरनिर्वाहाचा भाग आहे तुमचा, बरोबर आहे. बाप्पा तुमच्या पर्सनल आयुष्यात किती कनेक्टेड आहे किंवा तुम्ही काय प्रभाव आहे बाप्पाचा तुमच्या आयुष्यात? बरोबर. 1 वर्ष काय झालं, स्टार्टिंगला मी हेच करायचो, रेडीमेड मूर्ती आणून सेल करायचो. नंतर मी साधारण 100 मूर्त्या आणल्या, ते छोटासा गाळा घेतलेला, त्यानंतर त्याचं मोठा कारखान्यात रूपांतर झालं. 3 गुंठ्यामध्ये मी कारखाना घेतला. ऍक्च्युली ते रेंट मला परवडणार आहे. ऍक्च्युली ते हा सीझन कसा सिजनेबल, आपण रेट पण होलसेल रेटमध्ये असतात आपले, त्यामुळं तो मला भाडं जेवढं यायचं इन्कम ते सगळं रेंटवर जायचं. मग त्या वर्षी बाप्पाने विनंती केली की बाप्पा करायचं तर स्वतःच्या जागेतच काहीतरी करू द्या, अशी तुम्ही सद्बुद्धी द्या मला. त्यानंतर त्या वर्षीचं झालं, त्यानंतर मला त्या वर्षी स्लॅब झाला आणि त्या वर्षी मी स्वतःच्या कारखान्यात आलो. त्यानंतर मग मूर्ती मला असं मगाशी म्हणलं की लहान मुलांना तर तुम्ही हे करता, मला असं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या आता जो भावनेने आलाय त्या भावनेला मूर्ती द्यायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. इव्हन खरंच आहे, मला पण काही अनुभव येत आहे असे, ज्यावेळेस आपण बाप्पाकडे अंतकरणातून काही मागतो तो देतो काय आहे कोणास ठाऊक काही माहित नाही, सगळं टेन्शन निघून जातं. आम्हाला तर 3-4 महिने जर पेंटिंग मध्ये असलो आम्ही, 3-4 महिने आमच्या डोक्यात जास्त विचारच येत नाही, कंटिन्यू बाप्पाच्या ह्याच्यात संधीत असतो आम्ही. सेम एक इन्सिडेंट माझा आहे की मला जे लोक ओळखते त्यांना माहिती आहे या गोष्टी. काय झालं होतं, सण माहिती नाही मला, लालबागला आणि चिंतामणीला गेलो होतो आणि एवढी गर्दी होती, मी म्हणजे आय कॉन्टॅक्ट असतो की आपण बोलतो बाप्पासोबत, त्यावेळी पप्पाला बोललो की बोलवायचं असेल तर तिथं जे VIP लोक येतात ना तिथं बोल, नाहीतर मग बोलवू नको मला. आणि नेक्स्ट इयर चिंतामणी गणपतीमधून इन्व्हिटेशन आलं, दर्शनला या, सत्कार झाला तिथे आणि हा होता माझ्यासोबत. आणि प्लस पुण्यातल्या गणपतीच्या इथे पण सत्कार झाले, म्हणजे ऐकलं, कनेक्शन झालं. आणि या वर्षी पण इन्व्हिटेशन आहे, या वर्षी पण जाणार आहे. बाप्पांकडे सगळं मागितलं की सगळं भेटतं ऑटोमॅटिक, म्हणजे एक हक्काने मागतो, म्हणजे एवढा रागत, कारण बाप्पांना पण कळतं ना आपण काही जे भावनेने मागतोय, बाप्पांना कळतंय. तर दादा आता तुम्ही जसं की बोललात की भाडं परवडलं नाही मग तुम्ही बाप्पाकडे मागणं केलं, बरोबर आहे. ठीक आहे, मग भाडं म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर त्या बाप्पाच्या सीझन पुरतं किंवा गणेश उत्सवापुरतंच रेंट करता एखादा गाळा की मग पूर्ण त्याच्या मागची बॅक स्टोरी काय आहे? बेसिकली आता कसं असतं, मूर्ती आता ग्राहकांपर्यंत जास्तपर्यंत फक्त 10 ते 11 दिवसाचा प्रत्येका घरी गणपती असतो. पण ह्याच्या बॅक साईडला वर्षभर जेव्हा काम चालू राहतं तेव्हा ते मूर्त्या बाजारात यायला हव्या, त्याच्या आधी वर्षभर कष्ट करायला लागतं. मग बेसिकली साच्यातनं मूर्ती काढणं, फिनिशिंग करणं, ह्याला भरपूर प्रोसेस आहे. ती काय 1 ते 10 दिवसात काम होत नाही, त्यामुळे त्याला पूर्ण मटेरियलसाठी ह्याच्यासाठी ठेवायला लागते, पूर्ण वर्षभर लागतं, वर्षभर पूर्ण असतंच, पूर्ण मेहनत ते त्यावेळेस 1 वर्षभर घ्यायलाच लागते. आता सोशल मीडियामुळे काय झालेलं आहे की बऱ्यापैकी आता आपली जनरेशन, आता सगळ्यांचंच, आम्ही पण असो, दर्शन करायला गेलो की पहिला फोन निघतो, फोटो काढाय, व्हिडिओ काढाय. नाही बेसिकली आता तुम्ही विचार करा, फोटो तर आपला फोटो एकदा काढला ठीक आहे, पण वर्षभराने गणपती येतो हे तुम्ही बाप्पाला डोळे भरून तर बघून तर घ्या, तेव्हा तर तुमचं दर्शन ते तुम्ही एक डोळ्यात साठवून ठेवा. फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पण फोटो भेटणार आहेत त्याचे, तर तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही समोर मूर्तीच्या आहात तर तुम्ही बघून तर घ्या पोट भरून, त्याला काही मागणं करा किंवा त्याला धन्यवाद म्हणा, काम तुमचं काय झालं असं धन्यवाद म्हणा. तर फोटो काढण्यात तुम्ही टाइम वेस्ट घालवताय माझ्या मते. आता एक लहानपणीची आठवण असते, आपण शाळेतनं यायचो, बरोबर, मंडळात गणपती बसलेला असायचा, जाऊन बघत बसायचो,
त्या काही आठवणी तुमच्या? भरपूर. आता लहान मुलं तर येत होतं, पहिलं प्रमाण जास्त होतं. आता तर सोशल मीडियामुळे आता लहान मुलं पण मोबाईल घेऊन येतात, फोटो काढा आमच्या घरी दाखवायचा आहे, फोटो काढायला घेऊन जातात. पहिली लोक मुलं यायची, कारखान्यात बसायची, लहान मुलं कसं पेंटिंग करतात बघणार, मग घरी येऊन सांगणार, तेवढं मनोरंजन व्हायचं त्यांचं. आता काय आलंय, जास्त मोबाईलकडे लक्ष गेल्यामुळे जास्त लोक मोबाईलकडे जास्त बघत बसतात. फोटो व्हॉट्सअपला पाठवा, हेच त्यांच्या आता डिमांडिंग तेच चाललंय सर्वात जास्त. लहान मुलं कशी यायची, बसायची, बघायची, खूप वेळ असा ती बोलायची, ते भाव त्यांचा निर्माण व्हायचा. पण तो आता राहिला नाही. आता ह्या बोलण्यातनं माझी पण एक लहानपणाची आठवण जागी झाली. माझ्या घराच्या बाजूलाच पण एक छोटासा कारखाना आहे. मी अगदी शाळा सुटेपर्यंत वाट बघायचो की कधी जाऊन असं मूर्ती रंगवताना, त्याची कोरीव काम करताना बघायला. कारण त्यावेळेस टीव्ही वगैरे असेल पण एवढं बघणं नसायचं, लाईट्स जायची वगैरे वगैरे बरेच कारण असायची. पण तो जो फील होता की मूर्ती घडवताना बघणं, त्याची कंपॅरिझन कशी नाही करू शकत आपण. तर मी पण शाळेला होतो युपीला, मिर्झापूरला. मग तिथे म्हणजे आमच्या पप्पांच्या म्हणजे मोठे मोठे लोक होते तेव्हा, त्यांनी गणपती बसवला होता पहिला तिथे मिर्झापूर. मग तिथे शाळेत आमची हवा असायची गणपती आली तुमचा मंडळ आहे, तुमचा मंडळ आहे. म्हणजे बऱ्यापैकी नसायचं, एक 2-3च मंडळ असायचे. आता आहेत भरपूर मंडळ. तेव्हा ते आमचंच मंडळ असायचं एक बऱ्यापैकी. आता एक 7-8 वर्षा पाठीमागं पण. मग ते शाळेत मग आम्ही मग फोन म्हणजे सांगायचो की मग तुला दर्शन देतो, लाईन लावत नाही, डायरेक्ट आत घेऊन जातो. मग ते एक रुबाब असायचा. विसरण असलं की आम्ही शटर डाऊन करून द्यायचं नाही कोणाला. बरोबर. हो, ती क्रेज आता गल्लीत गणपती बसला तरी लोकांना कळत नाही, नुसतं येतात आरती करतात जातात. ते भाऊ राहिले पहिले महिनाभर आधी राबायचे. मंडळाचे जेव्हा गणेश उत्सव असायचे महिना आधी कार्यकर्ते असायचे, चला बाकी सगळी तयारी हे कर. आता काही नाही, आता पहिल्यासारखं राहिलंच नाही. एकत्र येऊन स्वतः मंडप बांधायचे, स्वतः हे करायचे. आता काय मंडपाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तो करतोय सगळं. ते राहिलं नाही. बेसिकली आपली जी एकत्र त्या धावपळीच्या जीवनामध्ये एकत्र येण्याचं राहिलंच नाही जास्त आता. तुम्ही आता लोकांच्या घरात गणपती बऱ्यापैकी पाठवताय, बरोबर, स्वतःच्या घरी बसवता? घरी बसतो ना आपला. मग ते डेकोरेशन म्हणा या गोष्टींचा टाइम, ह्याला टाइमच भेटत नाही ऍक्च्युली. बेसिकली कधी आलं मी आपलं डेकोरेशनवाला कारागीर असं त्याला सांगतो ना, नॉर्मल आपलं हे करून घे, त्यानंतर गणपती. कारण ऍक्च्युली गणपती कारखान्यात गणपती बसले, ऍक्च्युली लोकांच्या घरी गणपती जातात. तर त्या दिवशी आम्हाला खरंच सर्वात जास्त अख्खा कारखाना मोकळा झाला असतो. ऍक्च्युली 2 दिवस आम्हाला तर करमतच नाही गणपती नसले. ते मोकळं वाटतं, पूर्ण मोकळं वाटतं. 2 दिवस आम्ही कारखान्यात येतच नाही की कारण ते खूप मोकळं बघायची रोजची सवय. 5-6 महिने झालं की गणपती एवढं मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ आलेली असते, ती सवयच बंद झालेली असते पूर्ण. असं कधी झालंय का की कुठल्या तरी गणपती घेतलाय तुम्ही काम करायला, आणि असं वाटत नाही हे आपण बेस्ट दिलाय गणपती अख्ख्या कारखान्यात, हा माझ्याकडून बेस्ट काम झालेलं आहे? असं नाही, प्रत्येक मूर्तीत कसं भाऊ आपण आता आम्ही तर कलाकार करताना हे करतोच की, पण प्रत्येक मूर्ती मागे इमोशनल जोडले गेले असते प्रत्येक. तरी पण त्यातल्या त्यात एक असतं की नाही ह्या वर्षीचं हे मूर्ती माझ्याकडून बेस्ट झाली. होय, असंच भरपूर वेळा झालेलंच आहे. भरपूर आता सर्वात जास्त माझ्याचं बेसिकली कन्सेप्ट काय, दगडूशेट मी जास्तीत जास्त प्रेफर काय करतो की त्याला जास्त सजवता कसं येईल. आता बेसिकली दगडूशेट भरपूर जणांच्या 70% 60-70% लोकांच्या घरात दगडूशेट असतो पुण्यातल्या ह्याच्यातले. मग दगडूशेटला आपण व्हरायटी काय देता येईल किंवा वेगळं काय देता येईल हे आपण जास्त प्रेफर करतो. त्याला काय एक्स्ट्रा म्हणजे या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी तर अजून काय बेनिफिट जास्त देता येईल, त्यामुळे अजून कलाकुसर काय करता येईल एक्स्ट्रा. ती जी मूर्ती आहे जी तुम्हाला वाटते की बेस्ट घडली किंवा तिची काय घडली, ती मूर्ती तुम्ही स्वतःकडे ठेवता की देता? नाही, मी ती कस्टमरच्या डिमांडनुसार आपण कस्टमर देतो आपण. आता काही लोक खूप इंटरेस्टेड असतात की 2.5 महिने 3 महिने राहिले की बुकिंग चालू करते. हो, आणि काही लोकांची मेंटॅलिटी अशी असते की शेवटच्या दिवशी जाऊया, स्वस्त मूर्तीवर भेटते. बरोबर आहे, हे म्हणणं जाऊ दे देतोच तो काय करणार आहे, बरोबर आहे. 200 रुपये दिले घेऊन येतोय. पण कुठेतरी मला पण ते म्हणजे पटत नाही त्या गोष्टी. बरोबर आहे, जर बसवायचं तर पैसे बघायचे कारण तोच देणार आहे आपल्याला. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? आता ऍक्च्युली 60-70% पब्लिक तर माझ्याकडे आहे बेसिकली कारखान्यात की आधीच मूर्त्या बुकिंग करतात. त्यांना पाहिजे जे प्रॉपर गणपतीचा व्यवस्थित बसतात त्यांना ते प्रॉपर माहिती, जी रेग्युलर साईज मूर्ती तीच घेतात. पाहिजे जसं धोतर, उपरणं, गादी, कलर हे पाहिजे जसं मागून घेतात. ऍक्च्युली जे कम्पॅरिझन प्राइसिंगचं करतात ते शेवटच्या दिवशी जातात. बरोबर, त्यांना काय कलाकाराची जाण नसते की त्यांनी काय केलं काय नाही, फक्त मूर्ती घ्यायची उचलून द्यायची एकच. पण त्या आमचं इमोशनल कसं असतं, जे बुकिंग प्रेफर करतात त्यांच्यासाठी जास्त इमोशनल झालेलं असतं. नंतर काय कस्टमर त्या दिवशी येतात ते काय जास्त हे करत नाही, दे एवढ्याला तुला काय ठेवून करायचंय देऊन दे.
पण हे त्याचं बघत नाही, त्याच्या मागे कष्ट जे आलेले आहेत वर्षभर हे बघत नाही त्या मागचे. 200-300 रुपयाचं बघतात आणि मूर्ती ते हे करतात. इव्हन म्हणजे मग बाहेर पबला जाणं किंवा बऱ्याच त्याला त्या गोष्टी त्यांना पडतात. हा, पण मूर्ती घेताना 100-200 रुपयाचा विचार करतात प्रत्येक गोष्टीला. मे बी मग तिथं भावना किंवा भक्ती आली तर ते बसवायचं प्रेशर आहे बसवायचं आहे. हा, पण मी पण काही बिझनेस म्हणून ऍक्च्युली बघत नाही. मी पण आता प्रॉपर की आहे त्यामुळे आपण हे सगळं चाललंय, बाप्पाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय, त्यामुळे आपण जाऊ दे, मूर्ती नेतोय ना बसवायला, जाऊया आपण देऊन टाकतो तसे. मग आता शेवटच्या दिवशी काही मूर्ती राहत पण असतील, हो, त्या मूर्ती काय करता? त्या ऍक्च्युली व्यवस्थित पॅकिंग करून किंवा ते थोडे खराब बिघा असेल त्याला टचअप बिचअप करून परत रिपेंट काही ठिकाणी रिपेंट यूज करून मग परत नेक्स्ट इयर मार्केटला परत काढू शकतो. ओके, पूर्ण पॅकिंग व्यवस्थित करून ठेवल्यानंतर वर्षभर मूर्ती व्यवस्थित राहते सगळे. बऱ्यापैकी तो साचा परत येतोय परत, त्यानंतर व्यवस्थित हे करता येते आपल्याला, वर्ष ठेवते. म्हणजे जास्त शक्यतो मूर्ती राहत नाही, 20-25च्या मूर्ती आसपास राहते जास्त. नाही, बाप्पा पण राहायला बघतात ना. हा, घरी जास्त करमत नाही ना ऍक्च्युली, गणपतीशिवाय करमत नाही. आणि आता काही लोक एकदम खर्च करतात, एकदम मोठं एकदम म्हणजे पारंपरिक पद्धतीने करतात, पण 1.5 दिवसाचा गणपती, हा, किंवा 2.5 दिवसाचा गणपती आत्ता बसवला. आता तासगावमध्ये महागणपती 1.5 दिवसात विसर्जन. इतकी गर्दी असते, एक इमोशन भले 1.5 दिवसात असू द्या महागणपतीला, पण ते इमोशनल इतके जोडलेले आहेत लोकांना. भरपूर असं होतं का 1.5 दिवसात का? ऍक्च्युली काय बेसिक त्यांची परंपरा आधीपासून काय आलेली आहे, त्या आधीच्या लोकांनी ज्यांची कशी त्यांनी बसवलं आहे ते त्यांना ऍक्च्युली त्यानुसार ते पुढचे यंग स्टार तेवढं ते फॉलोअप करतात. तेवढं तेच, पण असं वाटतं की का चालले 1.5 दिवसात? त्यांना पण इमोशनल वाटतं की याला 5 दिवसात 1.5 दिवसात गणपती आज आला आणि उद्या लगेच विसर्जन, हे इमोशनल त्यांचं खूप हे होतं. मग 10 दिवस बसवणारे गणपती सोबत जास्त कनेक्शन होत असेल का 1.5 दिवसात? नाही, कनेक्शन असं नाही करतात, कनेक्शन आहे बाप्पा संघ. उलट मला काय म्हणायचं की समजा जो 1.5 दिवस बसवतोय त्याला ते टाइमची व्हॅल्यू असेल की आपल्या घरी बाप्पा 1.5 दिवस येणार आहे, तो काय जास्त प्रॉपर बाप्पाला काय खुश ठेवता येईल 1.5 दिवसात तो प्रेफर जास्त करणार. 10 दिवसाला 10 दिवस बाप्पा आहेत, त्यामुळे 10 दिवसाच्या हिशोबाने तो आपण आज काहीतरी वेगळं, उद्या काहीतरी नैवेद्य समजा किंवा त्याला काय वेगळं असं हे करा. 1.5 दिवसामध्ये त्याला 1.5 दिवसात सगळं त्याला हे करायचं, पूर्ण त्याला वर्षभराचं हे करायचं 1.5 दिवस, त्यामुळे तो जास्त आनंदी, जास्त 1.5 दिवसावाला होता. मग घरी कोण कोण इन्व्हॉल्व आहे तुमच्या? आई काही पप्पा करतात, मिसेस माझी ड्रेपरची कामं करते, सगळं ड्रेपरी कडे लावणे याची सगळी कामं करते. शिवाय आता या वर्षीपासून लहान मुलांनी पण दोघांनी पण केलं की दोघंही गणपतीचे आम्हाला शिकायचे पेंटिंग, स्वतःनी मूर्त्या पेंट केल्या त्यांनी. आता ह्या साईजची मूर्ती स्वतः मुलीने तयार केली, ती पेंट केली. त्यांनाही उत्सुकता लागली की गणपती आले की पेंटिंग चालू करायची. अच्छा, म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सगळे बाप्पाला घडवायचं. मुलांना पण आता ऍक्च्युली माझ्या मुलांना सुद्धा की आवड लागली की मला गणपती की मी पप्पा ही मूर्ती पेंट करणार नाही, हे आधीच त्यांचं चालू असते. लहान मुलांचा तो बारका मुलगा आहे, तो म्हणतोय मला उंदीरच रंगवायचे, मला सगळे मला उंदीर राहिला का, तो येतो रोज संध्याकाळी कारखान्यात येतो, बघतो कुठला उंदीर रंगवायचा राहिलाय का, मीच रंगवणार उंदीर. बऱ्यापैकी म्हणजे हे म्हणायचंय की जो जग घडवतोय तुम्ही त्याच्यात जीव टाकताय बऱ्यापैकी, म्हणजे एक ब्लेसिंगच आहे. कुणाला पण भेटत नाही हे काम करायला, किंवा कुणाला पण हे मान भेटत नाही. बरोबर आहे, तसं काही नाही. आम्ही जीव ओततोय ते आपण बाप्पासाठीच करतोय, बाप्पा आमच्याकडे लक्ष देते म्हणून आम्ही हे करतोय. तेच, कुणाला पण मान भेटत, तुम्हाला चान्स भेटला करायची. ह्या वर्षी तर तुम्हाला एक कोइन्सिडन्स सांगायचा, 2 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता. 2 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला, त्या टायमाला मला मूर्ती उचलायला येत नव्हती, मला पायात रॉड होता, मूर्ती उचलता येत नव्हती मला. मग मला मूर्ती बाप्पाची पेंट कशी करायची, मग मी त्या टायमाला 1 वर्ष रेडी मूर्ती आणल्या. बाप्पाला म्हणलं बघ आता कसं होतंय, काय कस्टमर आपण काय म्हणतात, कारण माझी पेंटिंग बाहेरची थोडंफार थोडं फरक आहे, मग कस्टमरला कळलं ते. मग त्या वर्षी माझं व्यवस्थित झालं सगळं, मूर्ती काय नाही. त्या वर्षी प्रयत्न केला, बाप्पा तुझ्या कृपेने मला जास्त जड उचलत येत नव्हतं, की तू मला ताकद दे ह्या वर्षी गणपती करायची. आणि त्या टायमाला POP बंदीचं चाललं होतं. त्या टायमाला माझं बाप्पाच्या कृपेने काय अचानकच पाय दुखायला, मी अचानक ऑपरेशन करायला निर्णय घेतला आणि तो पायातला रॉड गेला, काढला, मी रिमूव्ह केला. आणि ह्या वर्षी मला काही त्रास आहे, बाप्पाच्या कृपेने मला सगळ्या मूर्त्या उचलतोय ठेवतोय, कुठलाही त्रास झाला नाही. 2 वर्षी मला खूप त्रास झाला मूर्ती उचलण्यात ठेवण्यात, त्यामुळे बाप्पानेच मला साथ दिली, त्यामुळे मी व्यवस्थित चेक करू कुठपर्यंत जातोय. यावर्षी काहीच त्रास झाला नाही, ऑपरेशन पण सक्सेसफुल व्यवस्थित झालं सगळं, आणि बाप्पाच्या ह्या वर्षी सीझन व्यवस्थित सगळा पार पाडलाय. 11व्या दिवशी किंवा विसर्जना दिवशी मूर्ती ती आपण बरेच व्हिडिओ बघतो की फुलावरून फेकली जाते तशीच, किंबहुना डायरेक्ट पाण्यामध्ये तशीच विसर्जित केली जाते. ते बघून तुमचा काय अभिप्राय आहे त्याच्यावर?
ते तर बेसिकली फर्स्ट टाइम तर मूर्ती जो माणूस कारागीरची मूर्ती त्यांनी केलेली असती त्या माणसाला तर एवढं कारागिराला एवढा त्रास झालेला असेल ना की ती मूर्ती आपली मूर्ती फेकतो कारण त्यांनी स्वतः जीव ओतलेला असतो त्या मूर्ती तयार करण्यात आणि ती मूर्ती तर अशी बघताना बघतो की नदीवर टाकली किंवा अशी फेकून दिली किंवा अक्षरशः मूर्ती कारखान्यात असल्यानंतर मूर्ती लहान बाळाप्रमाणे मूर्ती सांभाळतात कारागीर की नाजूक उचलून ठेवणे हे करणे आणि अशा टायमाला आपण बघतो की मूर्ती फेकून दिली मग ते सर्वात जास्त जिव्हारी लागतं. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी होतात बंदी करा हे करा त्या गोष्टी कुठं आपणच कारण होतो. हो हेच कारण आहे आपण जर पॉझिटिव्ह गोष्टी दाखवल्या म्हणजे आपल्या फेस्टिवलच्या बरोबर आहे लोक काय करतात पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह मूर्ती अशीच विसर्जन केली हे केली ते केली निगेटिव्ह ते ज्या सोशल मीडियावर टाकतात आणि ते परत कोणतरी बघतं कोणतरी आवाज उठवतो. हेच होतं ना ऍक्च्युली बेसिकली ना काय होतं ही मूर्ती जास्त विसर्जनाचं नॉर्मल दाखवण्यापेक्षा जास्त मग हेच जास्त मीडियावरती आलं जातं आणि ह्यालाच जे पीओपीची बंदी किंवा बाकीच्या बंदी हेच कारण मेन आहे की त्याला लोकांना जास्त व्हायरल तेच होतं जे निगेटिव्ह आहे ते जास्त व्हायरल होतं पॉझिटिव्ह जास्त विचार करत नाही निगेटिव्ह जास्त विचार करतो हे थोडंफार कुठेतरी थांबलं पाहिजे आपण पण विसर्जन करताना मूर्ती व्यवस्थित पाण्यात विसर्जित केली पाहिजे. आता हे मूर्ती नॉर्मल दिसते ड्रेपरी करण्याच्या मागं कारण किंवा लोकांची मागणी चालू झाली का तुम्ही ते स्टार्ट केलं. ऍक्च्युली मागणी चालू झाली ड्रेपरीसाठी आपण कारागिरीने दाखवलं असेल की सॅम्पल आता एखादं कोणी असं कारागिरी दाखवतोच की काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतो मग त्यानुसार डिमांड वाढली जाते. ह्या वर्षी ड्रेपरीला सर्वात जास्त मागणी 50% पब्लिक तर ड्रेपरीच्याच गणपती मागताय यावर्षी. नाही पण माझं पर्सनल मत म्हणाल ना आता खाली वर येताना मी बघितलं लिटरली सुरेख वाटतात मूर्ती ड्रेपरी केल्यानंतर मूर्ती सुरेख मूर्ती अशी बसल्यावानीच वाटते आपल्या रिअल असल्यावानीच. त्याचे काय म्हणजे एक्स्ट्रा चार्जेस म्हणा किंवा काय एक्स्ट्रा आपण 1,500 ते 2,000 रुपये आपण एक्स्ट्रा घेतो त्यामध्ये खड्यांचं वर्क पण आपण लावून देतो किंवा ड्रेपरीचं पण एक्स्ट्रा कारागीर लावून देतो. बेसिकली आमच्या घरातले सगळे ड्रेपरीचं काम करतात त्यामुळे काय जास्त आम्ही कस्टमर असं ह्याचा वेगळा रेट त्याचा वेगळा असं करत नाही नॉर्मल ते देतात ते मानधन आपण व्यवस्थित घेतो हे करतो. बाहेर मागणी जास्त चालू आहे. आता काही मूर्त्यांना आता कुठं इथं ते काय म्हणतात सजवण्यासाठी मोळ वगैरे मारलेलं हा मग ते ऍक्च्युली ते काही स्टेपलर लावतात ड्रेपरला ऍक्च्युली ती मूर्ती हे होती थोडीशी त्यांनी तर आपण काय करतो पेस्टिंगच करतो आपण जास्त करून थोडंसं ग्लू घेतो ग्लूने आपण पेस्टिंग करतो त्यामुळे आपण मूर्त्या त्यांनी कुठं खंडित करत नाही आपण मूर्ती कुठली. मग ते कन्सेप्ट आपण एक नवीन आपण मूर्ती हे आपल्याला पण योग्य वाटत आहे आपल्या भावनेला पण पटत नाही की आपण स्टेपलर मारतो मूर्तीला ते आपण ते इमोशनल अटॅच झाले ते नाही करत आपण ते पूर्ण पेस्टिंग करतो त्याला. तुमचं एवढं बिझी शेड्यूल चालू आहे सगळं गणपती सीझन चालू आहे तरी पण तुम्ही टाइम दिला इंटरेस्ट दाखवला त्यासाठी खरंच थँक्यू आणि आमच्या सगळ्या टीम करून तुम्हाला थँक्यू. तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही पण ब्रॉडकास्ट केला आणि तुमचं स्टार्टिंग पण आता इथनं ऍक्च्युली चालू झाले गणपतीपासूनच गणपती बाप्पा तुमचे ब्रॉडकास्ट चांगले होईल. ऍक्च्युली आम्ही 3 महिने झालं कोण आहे कोण ऍक्च्युली 3 महिने झालं आमचं प्लॅनिंग चालू आहे पॉडकास्ट चालू करूया पण ते काही ना काहीतरी कारण काहीतरी होत होतं बाप्पानेच बुद्धी दिली आणि मे बी आम्ही गेस्ट पहिला कोण ह्याचं कन्फ्युजन जास्त होतं कारण तेवढे सगळे कनेक्टेड पण शेवटी बाप्पाचाच आशीर्वाद सुरुवात झाली. बाप्पाचा आशीर्वाद. आणि आपल्या ऑडियन्सला काय सांगशील तुम्ही. ऑडियन्सला सांगण्यासाठी एकच आहे की आपण आता या वर्षी 2025चा गणेशोत्सव आलाय तो सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडावा निर्विघ्नपणे पार पाडावा ही गणपती बाप्पाच्या पण प्रार्थना की हे सगळं आता जे आता पावसाचं पण चालू आहे आता हे पण संकट दूर करावं आणि व्यवस्थित सगळं पार पाडावं सुखरूप आरोग्य सगळ्यांना व्यवस्थित लाभू दे आणि गणेशोत्सव चांगला व्यवस्थित आनंदाने पार पाडावा सगळ्यांनी. आपल्या चॅनलला व्हिडिओ बघा शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ब्रॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करू शकता आणि आपल्या राट आर्ट्सला पण आपण येऊन एकदा व्हिजिट करा. लोकेशन तुमचं लोकेशन आपलं आंबेगाव पठार सूर्य चौक इथे आहे आणि आपण स्वतःच आपल्या घरी कारखाना आहे घरीच आपण एकदा व्हिजिट करून या. फक्त आता मूर्ती घेण्यासाठी नाही पण एकदा बघण्यासाठी एकदा व्हिजिट करा म्हणजे तुमच्या डोक्यात 100% असं होणार की पुढच्या वर्षी इथूनच घ्यायची 100%. थँक्यू तुमचे थँक्यू. टीम सगळी या पाड हे आपली टीम सगळी एक व्हिडिओ साचो बस साचू नको हे घेऊ ना काय तर खूप तुम्हाला व्हिडिओ आवडला. मी इकडे की नाही तर इकडं तू इकडं घेऊ घ्या
हो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आपला पहिला पॉडकास्ट बाप्पाच्या विषयीच सुंदररित्या पार पडला. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि अशाच पॉडकास्टसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आपल्याच चॅनल पडणार आहे. शोचं नाव आहे विषय आपलाच. आपलाच. तर शेवट गणपती बाप्पा मोरया.